भरपूर लेअर असणारे, खुसखुशीत आणि तोंडात टाकताच विरघळणारे शंकरपाळे कसे बनवायचे ते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. दिवाळी म्हटलं की प्रत्येक घरामध्ये गोडाच्या पदार्थामध्ये शंकरपाळे हे आवर्जून बनवले जातात. शंकरपाळे बनवताना तुपाचं प्रमाण हे कमी जास्त जर झालं तर शंकरपाळे बिघडतात. असं होऊ नये यासाठी आजच्या या व्हिडिओमध्ये मी सगळ्या पदार्थांचं मेजरमेंट किंवा प्रमाण जे आहे ते वाटीनुसार आणि वजनी प्रमाणामध्ये तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे, जेणेकरून प्रमाणाचा वापर करून अगदी परफेक्ट आणि खुसखुशीत असे शंकरपाळे आपण तयार करू शकतो. या व्हिडिओमध्ये लागणाऱ्या संपूर्ण ट्रिक्स आणि टिप्स मी शेअर केलेल्या आहे. त्याचप्रमाणे भरपूर लेअर पडाव्या यासाठी एक विशिष्ट ट्रिक मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा. तर सगळ्यात अगोदर शंकरपाळ्यासाठी लागणारे साखर जी आहे ती आपण वितळवून घेणार आहोत. त्यासाठी वजनी प्रमाणानुसार 250 ग्रॅम आणि वाटीनुसार 1 वाटी एवढी साखर घेतलेली आहे. आजची जी रेसिपी आहे ती आपल्याला झटपट तयार करायची आहे. त्यासाठी साखर ही वितळवून घेणार आहोत. या अगोदरचा जो शंकरपाळ्याचा व्हिडिओ आहे त्यामध्ये मी साखर वितळवण्याची वेगळी पद्धत तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. त्यासाठी तो व्हिडिओ नक्की बघा. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आता यामध्ये पाऊण वाटी पाणी घालून घेतलेलं आहे आणि मंद आचेवरती साखर ही आपल्याला फक्त वितळवून घ्यायची आहे. याचा पाक किंवा आपल्याला उकळी आणून घ्यायची नाही, कारण उकळी जर आणली आणि फुल गॅसवरती जर आपण साखर विरघळवली तर त्याचा पाक तयार होऊ शकतो आणि आपली शंकरपाळी ही कडक होतील. त्यासाठी फक्त साखर विरघळेपर्यंत पाणी जे आहे ते आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. तर ही साखरेचं पाणी थंड होण्यासाठी साईडला ठेवून दिलेलं आहे. आणि आता या ठिकाणी मैदा मोजून घ्यायचा आहे. ज्या वाटीने साखर घेतली होती त्याच वाटीने या ठिकाणी मी मैदा मोजून घेणार आहे. अगदी हलक्या हाताने दाबून मी मैदा या ठिकाणी मोजून घेतलेला आहे. तर साधारणतः 4 वाट्या इतका मैदा या ठिकाणी मी मोजून घेतलेला आहे. वजनी म्हणाल तर 500 ग्रॅम मैदा मी घेतलेला आहे. आता मैदा 1 ते 2 वेळा छान चाळून घ्यायचा आहे. यामुळे एकतर मैद्यामध्ये काही कचरा असेल तर तो निघून जातो किंवा जाळी पडलेली असेल तर तीही निघून जाते. तर यासाठी लागणारा मैदा मी अगोदरच चाळून ठेवला होता, त्यामुळे व्हिडिओमध्ये तो मला दाखवता आलेला नाही. आता या मैद्यामध्ये गरम केलेलं पाऊण वाटी किंवा 175 ग्रॅम एवढं तूप घालून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी मी साजूक तुपाचा वापर केलेला आहे. याऐवजी तुपाचा किंवा डालड्याचाही वापर तुम्ही करू शकता. सगळं तूप यामध्ये घालून घेतलं की व्यवस्थित पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये पाव चमचा वेलची पूड घालून घ्यायची आहे. वेलची पूड ही पूर्णतः ऑप्शनल आहे, परंतु वेलची पूड घातल्यामुळे छान शंकरपाळ्याला टेस्ट येते. त्यानंतर यामध्ये चिमूटभर मीठ घालून घेतलेलं आहे. कुठलाही गोडाचा पदार्थ करताना मिठाचा जर वापर केला तर त्याची टेस्ट ही आणखीन वाढते. त्यासाठी थोडंसं मीठ हे शंकरपाळ्याच्या पिठामध्ये आवर्जून घाला. सगळे पदार्थ छान एकजीव झालेले आहे आणि तुपाचं मोहन देखील अगदी परफेक्ट या ठिकाणी आपलं झालेलं आहे. आता यामध्ये थोडं थोडं करून थंड झालेलं साखरेचं पाणी घालून हलक्या हाताने पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ भिजवण्यासाठी मी सगळं पाणी एकदम घालून घेतलेलं आहे आणि हलक्या हाताने सगळं पीठ हे एकजीव करून घेत आहे. तर या ठिकाणी सगळं पाणी मी एकदम घातलं, कारण मी जेवढ्या वेळा शंकरपाळे करते त्यावेळी मला सगळं पाणी हे मैदा भिजवण्यासाठी लागतं. त्यासाठी मी सगळं पाणी एकदम घालून घेतलेलं आहे. परंतु मैद्याच्या पोतानुसार पाण्याचं प्रमाण हे कमी जास्त होऊ शकतं, म्हणून शक्यतो थोडं थोडं करून घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं आहे. तर मळलेलं हे पीठ अर्ध्या तासासाठी झाकण ठेवून भिजत ठेवायचं आहे. तर अर्ध्या तासानंतर या ठिकाणी कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे. मंद आचेवरती तेल गरम करत ठेवायचं आणि मग लगेचच एका साईडला शंकरपाळे तयार करून घ्यायचे. तर सगळ्यात अगोदर पीठ हे मी हलक्या हाताने थोडंसं मऊ करून घेणार आहे. पीठ हे सहजासहजी मऊ होत नाही, कारण यामध्ये तुपाचं मोहन घातलेलं असतं, त्यामुळे अगदी मऊसर असा गोळा तयार होत नाही. त्यातला एक थोडासा गोळा घ्यायचा आहे. तो आपल्या हातावरती थोडासा प्रेस करून व्यवस्थित गोळा तयार करून घ्यायचा आणि मग पोळपाटावरती ठेवून हलक्या हाताने व्यवस्थित चपातीसारखं लाटून घ्यायचं आहे. तर चपातीसारखं मोठ्या आकारामध्ये लाटून घेतलं की मग
भरपूर लेअर पडावे यासाठी या ठिकाणी मी तुमच्यासोबत एक ट्रिक शेअर करणार आहे, ज्यामुळे आपल्या शंकरपाळ्याला भरपूर अशा लेअर्स पडतील. तर या ठिकाणी एक चपाती लाटून घेतलेली आहे. आता ज्याप्रमाणे आळूवडी आपण फोल्ड करतो त्या पद्धतीने सगळी चपाती जी आहे ती रोल करून घ्यायची आहे किंवा फोल्ड करून घ्यायची आहे. सगळी चपाती व्यवस्थित फोल्ड करून झाली की मग कडेचा जो भाग आहे तो देखील आतल्या साईडने गोलाकार पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे. ज्या पद्धतीने आपण चुंबळ बनवतो किंवा वेलीची चुंबळ जी असते ती बनवतो त्या पद्धतीने चुंबळ बनवून पुन्हा एकदा व्यवस्थित जाडसर अशी चपाती लाटून घ्यायची आहे. तर यामुळे एकतर भरपूर साऱ्या लेअर येतात आणि या पद्धतीचे 1 इंच अशी जाड चपाती ठेवली की मग लेअर्स छान पडतात आणि शंकरपाळा हा चौपट फुगतो. तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मी एक शंकरपाळा हा कट करून घेतलेला आहे. त्याऐवजी तुम्ही सगळे शंकरपाळे एकाच वेळी कापून घेऊ शकता. शंकरपाळ्यांचा आकार हा तुम्ही तुमच्या आवडीनुसार चौकोनी किंवा शंकरपाळ्याच्या आकारानुसार शेप देऊन घेऊ शकता. तर या ठिकाणी मी चौकोनी शेप घेतलेला आहे. माझ्याकडे अचानक पाहुणे आल्यामुळे साईडच्या कडा ज्या आहेत त्या न काढता मी डायरेक्ट शंकरपाळे जे आहे ते कापून घेतलेले आहे. तर शक्यतो शंकरपाळे बनवताना कडेच्या ज्या साईड आहेत त्या कट करून चौकोनी आकार तयार करून घ्यायचा आणि मग सगळे शंकरपाळे हे कापून घ्यायचे आहेत. तर याच पद्धतीने सगळे शंकरपाळे मी कट करून घेतलेले आहेत. आता तयार केलेले शंकरपाळे तळून घेऊयात. तळण्यासाठी तेल अगोदरच आपण गरम करत ठेवलेलं होतं. तेल छान गरम झालेलं आहे. आता यामध्ये शंकरपाळे सोडून घ्यायचे आहे. जर तुम्हाला हाताने शंकरपाळे सोडायला भीती वाटत असेल तर झाऱ्यावरती शंकरपाळे घेऊन मग ते तेलामध्ये सोडले तरी चालतील. शंकरपाळे तळताना शक्यतो मंद आचेवरती ठेवायचे आहे, जेणेकरून लेअर्स छान पडल्या जातात आणि शंकरपाळा हा आतपर्यंत व्यवस्थित शिजला जातो किंवा तळला जातो. तर अशा पद्धतीने सगळे शंकरपाळे हे मंद आचेवरती मी छान गोल्डन रंगावरती तळून घेतलेले आहे. तर अशाच पद्धतीने थोड्याशा गोल्डन रंगावरती शंकरपाळे हे तयार करून घ्यायचे आहे किंवा तळून घ्यायचे आहे. कारण ज्यावेळी शंकरपाळे आपण तेलातून काढतो तरीही त्याची तळण्याची प्रोसेस जी आहे ती सुरू असते, त्यामुळे आणखी थोडासा कलर जो आहे तो डार्क होतो. शंकरपाळे तळताना तेल हे जास्त गरम नसावं, यामुळे शंकरपाळे ही वरून लालसर लवकर होतात आणि आतून कच्ची राहतात. या उलट जर तेल हे व्यवस्थित तापलेलं नसेल तर शंकरपाळी ही तेलामध्ये विरघळण्याची किंवा जास्त तेल पिण्याची शक्यता असते. त्यामुळे शंकरपाळे तळताना तेल हे व्यवस्थित गरम असणं तितकंच महत्त्वाचं आहे. तर अशा पद्धतीने सगळे शंकरपाळे आपण तळून घेतलेले आहे. छान गोल्डन रंगावरती सगळे शंकरपाळे तयार झालेले आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता अजिबात तेलकट किंवा तुप्पट शंकरपाळे झालेले नाहीत. भरपूर लेअर्स शंकरपाळ्याला आलेले आहेत आणि अगदी खुसखुशीत असे शंकरपाळे आपली तयार झालेली आहे. बिस्किटासारखी अगदी तोंडात टाकताच विरघळणारे या शंकरपाळ्यातला एक शंकरपाळा मी तुम्हाला कुस्करून दाखवते. अगदी सहज हा शंकरपाळा कुस्करला जातो आहे आणि अगदी शेवटपर्यंत व्यवस्थित तळला गेलेला आहे. तर अशा पद्धतीने आजची ही रेसिपी तुम्हीही नक्की ट्राय करून बघा. आजची आपली रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. त्याचप्रमाणे चॅनलवरती नवीन असाल किंवा चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सहज पोहोचतील. पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.